कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 11 ऑगस्टच्या भागात विद्या खूप तळमळीने कावेरीला समजावते. कावेरी वहिनी प्लीज, आधीच तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी त्याग केलाय, आता प्रेमासाठी त्याग करू नका. कावेरी स्पष्ट बोलते, तसं माझ्या मनात काहीच नाहीये, परंतु तिला खोटं बोलता येत नाही. विद्या तिला विचारते की हो, जर तुमच्या मनात तसं काही नाहीये तर अजूनही यश भाऊजींनी तुमच्या हातात बांधलेला हा रुमाल तुम्ही का काढला नाही? आता या प्रश्नाचं तर उत्तर देऊच शकत नाही. वहिनी, तुम्ही खूप हिमतीचे आहात ना, मग आत्ताच्या आत्ता ती हिंमत दाखवा आणि मनात जे काही असेल ते जाऊन यश भाऊजींना सांगा. परत कावेरी तेच बोलते, मी म्हटलं ना माझ्या मनात काहीच नाहीये. विद्या कावेरीच्या बोलण्याने दुखावली जाते. कावेरीला ती म्हणते, वहिनी तुम्ही ना फक्त मला ताई म्हणता, मनापासून हे नातं मानतच नाहीत. विद्याने असं बोलता क्षणी कावेरी धक्क्याने तिच्याकडे पाहते. इतक्यातच सुलक्षणांचा आवाज येतो. अमृताची ओटी भरायची असते, त्यासाठीचं वाण सामान ती घेऊन यायला सांगते. विद्या आपले अश्रू गाळत तशीच बाहेर निघून जाते. बाहेर घरातले सगळेच जण जमलेले असतात. त्याच वेळेस सुलक्षणा अमृताची ओटी भरत असताना आधी तर त्या हळदी कुंकू लावून घेतात. तिला सांगतात की आता तू या घरची सून आहेस हो. सुलक्षणा विद्याच्या हाती जे ओटीचं वाण आहे त्या नेमक्या घ्यायला जातात आणि त्यातला नारळच आता खालती पडणार. इतक्यातच कावेरी तिचे प्रकट होते आणि पटकन आपली साडीची झोळी फैलवत ती तो नारळ झेलते. नेमका नियतीने दिलेला हाच मोठा संकेत, जो की देवी आईच्या साक्षीने दिलेला असतो, जो की यशने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. तो फक्त संकेत लक्षात येतो तो विद्याच्या. सर्वच जण धक्क्याने कावेरीकडे पाहतच राहतात. सुलक्षणा खूप खुश होतात कावेरीवरती की वेळेवरती ती आली आणि म्हणूनच वाईट घडणारी गोष्ट टळली. सुलक्षणाला लगेच विद्या म्हणते, वेळेवरती आले ना कावेरी वहिनी? सुलक्षणाही म्हणतात की हो. आता कावेरीचं लक्षच नसतं. एकटक यश तिच्याकडे पाहतच राहतो आणि कावेरी अजूनही त्याच ठिकाणी शुंभासारखी बसून असते. तेव्हा सुलक्षणा तिला समजावतात की अगं कावेरी, तो नारळ दे ना तिला, तिचा आहे ना, म्हणजे तिच्या ओटीत घालायला आणला होता ना. तेव्हा कावेरी पटकन उठते. आता सुलक्षणा ज्या स्वतःहून अमृताची ओटी भरणार होत्या, सुलक्षणा तो मान कावेरीला देतात. कावेरीला स्वतःच्या हातांनी अमृताची ओटी भरायला सांगतात. कावेरी अमृताच्या पुढ्यात येऊन बसते आणि तो नारळ तिच्या ओटीमध्ये ठेवत ती सांगते की मी तुम्हालाच देणार होते, कारण याच्यावरती फक्त तुमचा हक्क आहे. हे बोलत असताना तिच्या मनाला किती यातना होत आहेत आणि ते पाहत असताना यशला किती त्रास होत असेल याची जाणीव विद्याला असते. एकदा ती कावेरीकडे बघते तर दुसऱ्यांदा तिरक्या नजरेने यशकडे पाहते. सुलक्षणांच्या सांगण्यावरून व्यवस्थित कावेरी अमृताची ओटी देवीच्या साक्षीने भरते. ओटी भरून झाल्यानंतर जेव्हा ती उठून विद्याजवळ येते तेव्हा विद्याला यशशी बोलायचं असतं. आता कावेरीला समजावून तर काही फरकच पडत नाहीये. सगळं कसं तिच्या डोक्यावरूनच जाते. यामध्ये यश काहीतरी बदल करू शकतो, ही जी वाईट परिस्थिती आहे तोच सांभाळू शकतो, असा विचार करून विद्या यशपाशी जाते. विद्या बोलायचं आहे असं सांगून यशला कॉरिडॉरमध्ये घेऊन येते. तेव्हा खूप व्याकुळ होऊन ती यशला विचारते की यश भाऊजी का असे वागताय हो? मला माहिती आहे तुमचं अमृतावरती प्रेम नाही आहे ना, मग तरीही लग्नाला होकार का दिलाय तुम्ही? यश बिचारा तरी काय करणार, तोही कावेरीच्या वचनात अडकलेला असतो. कावेरीने ज्या वेळेस ते दोघेही रात्रीच्या वेळी अडकले होते त्या ठिकाणीच तिने वचन मागितलं होतं की जर कधी सुलक्षणा आणि कावेरी या दोघींमध्ये कोणाची निवड करायची वेळ आलीच तर यशने बिनधास्त सुलक्षणांचं नाव घ्यावं, त्यांची बाजू घ्यावी. आणि यशसुद्धा आता नेमकं तेच करतो. आता विद्या मोठा खुलासा करते, मला माहिती आहे तुमचं कोणावरती प्रेम आहे. कावेरी वहिनीवरती प्रेम करताना यश धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. जो मजकूर तुम्ही माच्या समोर बदलून वाचलात ना, ती चिठ्ठी मला आधीच मिळाली होती. यश विचारतो की काय? तेव्हा नक्की काय घडून गेलंय
आणि विद्याला कावेरीचं सत्य कसं समजलंय ते स्वतःच्या तोंडूनच ती कबूल करते. कावेरी वहिनीने ती चिठ्ठी तुमच्यासाठी लिहिली होती, तुमच्या रूममध्ये ठेवली होती. नेमकी ती चिठ्ठी मी वाचली आणि त्यांचं सत्य मला आधीच माहिती झालं. इतकं प्रेम करता तरी पण त्यांना सांगत का नाही येत मग? माझ्या समोर तीच चिठ्ठी मजकूर बदलून वाचलीत ना? यावरूनच लक्षात येतंय की तुमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. कावेरी वहिनी एकट्या पडल्या आहेत आणि यश भाऊजी, तुम्ही त्यांची साथ द्यायची सोडून असं का वागताय? तुम्ही जितकं प्रेम करता ना त्याच्यापेक्षाही जास्त कावेरी वहिनी तुमच्यावरती प्रेम करतात. यश धक्क्याने परत तिच्याकडे बघतो. कावेरीने तर साधं जाणीवही यशला होऊ दिली नाही आणि जेव्हा प्रेमाची कबुली त्याने दिली तेव्हा तर कावेरीने स्पष्ट नकारच दिला की मग ती अशी का वागते? यश पाठ फिरवून भरल्या डोळ्यांनी विद्याला सांगतो की नाही वहिनी, त्यांचं प्रेम नाही आहे माझ्यावरती. तेव्हा कावेरी असं का म्हणाले असेल याचा अंदाज यशला येत नाही, परंतु विद्या ओळखते आणि विद्या समजूनही घेते आणि समजावते सुद्धा की ठीक आहे, त्यांचं नाही आहे, परंतु तुमचं तर आहे ना भाऊजी. तेव्हा यशच्या नजरेसमोर उभारतो तो सुलक्षणाचा चेहरा. त्याला माधवीसोबतचं त्यांचं बोलणं आठवतं की यश त्याचा अभिमान आहे, विश्वास आहे आणि जर का भूतकाळाची पुनरावृत्ती झालीच तर सुलक्षणासाठी त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा काळा दिवस असेल. यश विद्याला सांगतो, माझ्या आनंदातच माझा आनंद आहे आणि तो रडत तेथून निघून जातो. आता विद्यासुद्धा खूप रडायला लागते. या दोघांना एकत्र आणण्यासाठी तिला काय करावं लागेल, कोणता मार्ग मिळेल याच्या विचारात असते. तेव्हाच त्यांचं बोलणं नेमकं कावेरीने ऐकलेलं असतं आणि तिच्या जीवाची सुद्धा नुसती लाही लाही होते. यशने प्रेमाची कबुली दिली होती. इतका आत्मीयतेने, इतक्या तळमळीने तो समजावत होता, परंतु सुलक्षणाच्या वचनात अडकलेली कावेरीसुद्धा काहीच निर्णय नाही घेऊ शकली. हे सगळे प्रसंग तिला आठवतात आणि त्याचा जास्त त्रास कावेरीला होतो. काही वेळानंतर कावेरी जेव्हा किचनमध्ये चहा बनवते, नेमका यश येतो पाणी पिण्यासाठी. कावेरीची नजर त्याच्यावरती पडते, त्याचीही नजर तिच्याकडे वळते. तेव्हा यश पिण्यासाठी पाणी घेत असताना तो ग्लास भरल्याचं सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही. कावेरी जेव्हा डोळे मिचकावते तेव्हा कुठे त्याचं लक्ष जातं. तो पाणी पीत असतानाच अचानक तिथे अमृता येते. अमृता यशचा पडलेला चेहरा पाहून विचारते की काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा कावेरीकडे कटाक्ष टाकत यश सांगतो की हो, डोकं दुखतंय जरा माझं. तेव्हा अमृता म्हणते की ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते. एकदा ब्लॅक कॉफी पिऊन बघ, डोकेदुखी अशी गायब होईल. तेव्हा कावेरी अचानकच बोलते, त्यांचं डोकं दुखायला लागलं ना की आलेचा चहा खूप आवडतो त्यांना. तेव्हा अमृता म्हणते की अगं, मी ना यशसाठी ब्लॅक कॉफी बनवते, बघ तू, त्याचं डोकं दुखायचं नक्की राहील. अमृता स्वतःहून कावेरीच्या समोरच यशसाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि यश जवळ जाऊन ती परत म्हणते की बघ, आता ही ब्लॅक कॉफी तू घेतली ना की ती तुझी डोकेदुखी जी आहे ती अशी गायब होईल. यशला जरी कॉफी आवडत नसती तरीही अमृताचं मन त्याला दुखवायचं नसतं, म्हणून तो कॉफी घेतो, तिचे आभार मानतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो. अमृता कावेरीकडे येते आणि कावेरीला म्हणते की माणूस बदलतो अगं, आणि हळूहळू ना यशला बघ, मी माझ्या हातच्या चवीची अशी सवय लावेन. आज ना स्पेशली मी सगळ्यांसाठी स्वतः स्वयंपाक बनवणार आहे. कावेरी फक्त थोडीशी स्माईल देते आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर जाते. सगळ्यांना चहा देत असताना यश आणि कावेरी दोघेही एकटक एकमेकांकडेच पाहतात. विद्याचं तर सगळं लक्षात येत असतं. एकीकडे हे दोघे एकमेकांशी असे विचित्र वागतायत त्याचाही राग येतो तिला, आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी वाईटही वाटतं की मध्येच अमृता नावाचं वादळ जे आलंय ना. सगळेजण चहा घेतात, परंतु अजूनही यशला ती कॉफी प्यावीशी वाटत नाही आणि नेमकी तीच गोष्ट कावेरी हेरते. यशच्या रूमकडे जाते तेव्हा नेमकी बाहेर अमृता येते आणि यशला विचारते, काय झालं यश, तू कॉफी घेतली नाही आहेस? तोचपर्यंत कावेरी रूममध्ये यशसाठी चहा ठेवून बाहेर येते, कारण यशच्या आवडीनिवडी काय आहेत, यशला कोणत्या वेळी काय लागतं
त्या सगळ्या गोष्टी कावेरीला चांगल्याच माहिती आहेत. इकडे अमृता विचारते की यश, तुला कॉफी आवडली नाही आहे का? ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मला स्ट्रॉंग कॉफी आवडते ना, म्हणून मी तुझ्यासाठी सुद्धा अगदी तशीच बनवली. कडू झाली आहे का? तेव्हा यश म्हणतो की हो, थोडीशी. तो कॉफीचा एक घोट घेतो खरा, त्याला ती कॉफी प्यावीशी वाटत नाही. सगळ्यांसमोर अमृता यशला म्हणते, मला अशीच माणसं खूप आवडतात. म्हणजे ना, जेन्युअन आणि स्ट्रेट फॉरवर्ड. मला ना खरंच अशीच माणसं आवडतात. म्हणजे वरवरचं असं खोटं खोटं वागणं, गोडीगुलाबीने बोलणं, असं नाही आहे तुझ्यामध्ये यश. तेव्हा यशला इतकं वाईट वाटत असतं ना, की त्याला एकतर ती कॉफी प्यावीशीही वाटत नाही. त्यातून अमृताने गळ घातली, त्याला काही बोलता येत नाही. त्यामुळे तो आपल्या रूममध्ये जायचं ठरवतो. आणि रूममध्ये जाता क्षणी यशसाठी कावेरीचं एक गोड सरप्राईज असतंच. तो रूममध्ये जातो आणि ती कॉफी त्याला प्यावीशी वाटत नाही, इतका वैतागतो. अचानकच त्याचं लक्ष जातं ते त्या टेबलवरती ठेवलेल्या चहाच्या कपाकडं. यश कॉफीचा मग तिथेच टेकतो आणि चहा घेतो. तेव्हा विचार करतो, बहुतेक कावेरीने ठेवलं असावं. कावेरी बाहेरून त्याच्या रूममध्ये डोकावते आणि यशच्या चेहऱ्यावरती चहाचा घोट घेतल्यानंतर गोड स्माईल येते. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी दूर झालेली कावेरीला स्पष्ट दिसते आणि ते पाहूनच कावेरी मनातल्या मनात खूप खुश होऊन जाते. आता काही वेळानंतर सगळ्या बायका जेव्हा जेवायला बसतात, तेव्हा सुलक्षणा नुसता त्यांच्या तोंडून अमृताचा कौतुक सोहळा चालू असतो. तिला जेवण वाढण्यामध्ये विद्या, कावेरी दोघेही मदत करतात. सुलक्षणा पौर्णिमा काकूला सांगतात की बघतेस ना पौर्णिमा, आजचा हा सगळा स्वयंपाक अमृताने केलाय बरं का. म्हणजे ह्या पोळ्या, श्रीखंड, आमटी, ही भाजी, सगळं सगळं. तेव्हा काकू वरवरचं तर खुश होण्याचं नाटक करतात. अरे वा, छान छान हा, खूप छान. पुढे सुलक्षणा सांगतात की बरं का पौर्णिमा, नाही म्हणजे उत्तम गृहिणीची पारख जी आहे ती फक्त पदार्थ बनवण्यावरूनच होत नाही बरं का, तर ते पदार्थ वाढण्यावरून सुद्धा होते. बघ ना, कोणता पदार्थ कुठे वाढायचा हे सुद्धा अमृताला चांगलंच माहिती आहे. बघ की पौर्णिमा, अगं ताट किती पद्धतशीर वाढले. तेव्हा सुलक्षणांना पौर्णिमा काकू म्हणते की वहिनी, आता बस करा ना, आपण जेवायला सुरुवात करायची का? माझ्या पोटात ना खूप सारे कावळे ओरडत आहेत. तेव्हा यमुना, सुलक्षणा दोघेही हसतात. अमृता लगेच म्हणते की मावशी, अगं बस कर ना, लाजवू नकोस ना मला. सुलक्षणा म्हणतात की अगो बाई, आता एवढं सुंदर सगळं बनवलं आहे, त्याचं कौतुक नको का करायला? ज्या वेळेस सर्वच जण आता जेवायला सुरुवात करतात, तेव्हा कावेरी किचनमध्ये निघून जाते. विद्याचं लक्ष सतत तिच्यावरतीच असतं. पहिल्या घासातच अमृता मन जिंकते. पहिला घास खाताक्षणी काकू, यमुना, सुलक्षणांचं मन अगदी तृप्त होतं. सुलक्षणांच्या तोंडून अमृताचा नावाचा नुसता जयघोष चालू असतो. आदर्श सून कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपली अमृता आहे बरं का. सुलक्षणांचं मन जिंकलंय अमृताने, असं जेव्हा सुलक्षणाच्या तोंडून बाहेर पडतं, तेव्हा कावेरी धक्क्याने त्यांच्याकडे पाहतच राहते. मग काय, यमुनाचं लक्ष जातं आणि यमुना लगेच टोमणे मारायला लागते. अमृता, हो अगं, गेल्या कित्येक दिवसांमध्ये मला आम्ही इतकं खुश पाहिलंच नव्हतं. आज ती तुझ्यामुळे खुश आहे, नाहीतर या घरची दुसरी सून ती घरात आली आणि सगळ्या गोष्टी आम्हाला तिला शिकवाव्या लागल्या अगं. आता काय, तू माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणार. आता तू या घरात आहे म्हटल्यानंतर ती असली काय नसली काय काय फरक पडतो. आणि नेमकं तेच सुलक्षणानं खटकतं. त्यावेळीच यमुनाला तटावतात की यमुना, बस कर, ताटावरती कुणाला निंदू नये, गप्प बस आणि जेव. गुपचूप कावेरी भाजीचं पातेलं टेबलवरती आणून ठेवते. सुलक्षणा एक घास स्वतः खातात आणि एक घास अमृताला भरवतात. असंच तर सुलक्षणाचं मन जिंकायचं कावेरीचं स्वप्न होतं. गार्डनमध्ये यश फोनवरती बोलत असताना आधीचाच तो खूप चिडलेला असतो आणि तो आता घरात जायला निघतो. नेमका त्याचा पाईपमध्ये अडकतो आणि जेव्हा तो धडपडतो थपकन खाली पडणार, तेव्हा नेमकी कावेरी धावत येऊन त्याला सावरते. यश तिच्याकडे पाहतच राहतो. पटकन तो उठतो
आणि रागाच्या भरात विचारतो की का सावरलेत मला. तेव्हा कावेरी म्हणते, काळजी वाटली मला तुमची. यशही सांगतो, काही गरज नाही आहे काळजी करायची. आता रागात उठतो, स्वतःचा मोबाईल घेतो आणि तो निघून जाणार. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की यशच्या हाताला लागले, त्याच्या कोपराला खरचटलेलं असतं. तेव्हा कावेरी त्याला थांबवते. यश परत रागात विचारतो, का? काय काम आहे? मला काम आहेत भरपूर. तेव्हा कावेरी म्हणते की लागलंय ना तुम्हाला, खरचटले, त्याचा त्रास होईल तुम्हाला. यश ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. तो परत सांगतो, मी म्हटलं ना, होऊ देत त्रास मला, काळजी करायची गरज नाही आहे एवढी. आता कावेरी लहान मुलांसारखं त्याच्यावरती ओरडते. मी म्हटलं ना गुपचूप थांबा इथे, थांबा मग. किती लागलंय तुमच्या हाताला? आणि जवळ काही नसल्याने कावेरी स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि जेव्हा ती यशच्या त्या जखमेवरती तो पदर बांधणार तेव्हा यश रागाने तिचा हातच झटकतो. कावेरी शांतपणे यशला सांगते की तुम्हाला लागलंय, त्रास होतोय, मला काळजी वाटते तुमची. यश पुढे काहीच बोलू शकत नाही. कावेरी पटकन तो साडीचा फाडलेला तुकडा यशच्या जखमेवरती बांधत असताना दोघे एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. तेव्हा कावेरी मनात विचार करते की मी कसं सांगू तुम्हाला, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, परंतु मी सांगूच शकत नाही आहे तुम्हाला. मी असंच तुमच्यावरती प्रेम करत राहणार. तर भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. कावेरीने आता टोकाचा निर्णय घेतलेला असतो. कावेरीचं मन तिला सांगतं की तुझी इथं गरज नाही आहे, त्यामुळे तुझी खरी गरज कुठे आहे, तुझी कर्तव्य ते नीट आठव आणि निघून जा इथून. तेव्हा कावेरी चिकूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की चिकू बाळा, मला माफ कर. आणि चिकूला ती यशच्या रूममध्ये त्याच्या बेडवरती आणून झोपवते. मला माफ करा, मी अशी निघून जाते, परंतु चिकूच्या बाबतीत माझा फक्त आणि फक्त तुमच्यावरती विश्वास आहे यश. सुलक्षणाच्या रूममध्ये जाऊन ती त्यांच्या पायाशी बसते आणि मनात विचार करते, मला असंच तुमच्या मायेच्या सावलीत राहायचं होतं, परंतु नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे. ज्यावेळेस कावेरी देवीला नमस्कार करून अखेर धर्माधिकारीच्या कुटुंबाला निरोप देणार असते, नेमकं चिकूवरती संकट चालून येतं. चिकूच्या डोक्यापाशीच नेमका भला मोठा नाग येतो. आता कावेरी या संकटातून चिकूला कसं वाचवेल, पाहणं मनोरंजकच